हाय मैत्रिणींनो, नमस्कार. माझी आजची चव चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आता मी तुम्हाला मस्त हॉटेलमध्ये जशी ग्रेव्ही बनवून ठेवतात तर मी तुम्हाला आता ती दाखवणार आहे. भाज्यांपेक्षा तुम्ही ग्रेव्ही शिका की भाज्यांची चव आपोआप तुम्ही कसली करा, व्हेज नॉनव्हेज कशी करा तर ती चव येणार आहे. महत्त्व भाजी करायला नाही आहे, ग्रेव्ही कशी बनवून ठेवतो, मसाले काय टाकतो, महत्त्व त्याला आहे. तर मी तुमच्यासाठी ग्रेव्ही आज घेऊन आलेली आहे. जशी सेम हॉटेलला बनवता तर तशी आपण ग्रेव्ही बनवायची आहे. तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जायचं आहे आणि तिथे ग्रेव्ही शिकायची आहे. प्रॉपर तुम्हाला हॉटेलसारख्या भाज्या, पनीर असो, पनीर मखणी असो, कढई पनीर, व्हेज नॉनव्हेज, चिकन कढई, तर एका ग्रेव्हीमध्ये खूप प्रकारच्या भाज्या होतात. तर महत्त्वाचं त्यालाच द्या की भाजीच्या रेसिपी पाहण्यापेक्षा ग्रेव्ही कशी बनवायची, ग्रेव्ही बनवल्यावर मी त्या भाज्या कशा बनवायची झटपट त्याची नंतर रेसिपी टाकेल. पण अगोदर आपण भाजीची ग्रेव्ही कशी बनवायची तर त्याला महत्त्व आहे ते बघायचं आहे की भाज्या सगळेच बनवतात. तर भाज्यांकडे जास्त कल देण्यापेक्षा तुम्ही मसाले, ग्रेव्ही सर्व कसं बनवून ठेवायचं ते शिकणार आहोत. आता तो माझा व्हिडिओ पाहायचा आहे जाऊन. तिथे मी एकदम प्रॉपर ग्रेव्ही बनवून ठेवलेली आहे. ती कशी स्टोअर करायची, कशी सर्व मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे का पहिले. आणि मी पहिलं पण व्हिडिओत ते सांगितलं आणि आत्ताच्या पण व्हिडिओत ते सांगते की ग्रेव्ही, मसाले, वाटण हे महत्त्वाचं हे शिका की जेणेकरून तुमच्या भाज्या तेव्हा प्रॉपर बनतील, छान पण बनतील. भाज्या कशा बनवतात, काय टाकतात, काय करतात, हे करतात, तर महत्त्व त्याला देऊ नका. पदार्थ कोणते असो पण महत्त्वाचं कुठून सुरुवात होते, मसाला, ग्रेव्ही, वाटण, आपण काय काय टाकतो, कुठले खडे मसाले टाकतो, तर त्याच्याने प्रॉपर भाज्या जमतात. सगळे रेसिपी टाकतात ह्या भाजीची त्या भाजीची, पण मेन भाजीला आणि शॉर्टकटमध्ये दाखवतात हे टाका ते टाका. पण मग ते तयार कसं करून ठेवायचं, कुठले मसाले आणायचे, कशी ग्रेव्ही करायची, तर ते महत्त्वाचं ते शिका तुम्ही. जेणेकरून तुमच्या भाज्या, तुम्हाला व्हिडिओ पण पाहायची दुसऱ्यांची गरज पडणार नाही, तुम्ही स्वतःच्या तुमच्या भाज्या झटपट करू शकता. त्यामुळे महत्त्वाचं वाटण, ग्रेव्ही, मसाले हे शिका. तुमच्या भाज्यासुद्धा खूप छान बनतील आणि तुम्हाला काही शिकण्याची गरज नाही. एक ग्रेव्ही बनवून ठेवली की त्यामध्ये तुम्हाला कुठलाही, मी सांगितलं ना, पनीर असो, व्हेज नॉनव्हेज, शेवभाजी, मिक्स व्हेज, खूप पटकन त्या भाज्या होतात. चिकनच्या पण खूप पटकन भाज्या होतात. आपल्याकडे कोणी अचानक पाहुणे आले तर चहा पाणी होस्तोर आणि इकडे कुकर वगैरे भाताचं लावून एकीकडे तुम्ही भाजी पण झटपट होऊ शकता. ती जर ग्रेव्ही करून ठेवली वाटण वगैरे तर 5 मिनिटात भाज्या होतात. तर तुम्ही महत्त्व त्याला द्या. त्याच्यानंतर कधी आपल्याला टिफिन द्यायचा आहे किंवा झोपेतून उठायला उशीर झाला तर ती जर ग्रेव्ही बनवून ठेवली तर तुमचं काम खूप सोपं पडेल. त्यामुळं भाज्यांच्या रेसिपी दुसरीकडे पाहण्यापेक्षा ग्रेव्ही आणि वाटण बघूया. तर मी तुम्हाला आता ते दाखवणार आहे. तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पाहायचा आहे ग्रेव्हीचा, खूप प्रॉपर कशी बनवायची आणि तुमच्या भाज्यांचं टेक्स्चर वगैरे चव कशी येणार, खूपच भन्नाट येणार. तर तुम्ही बघायचा आहे तो व्हिडिओ आणि त्यात काही नाही समजलं तर मला कमेंटमध्ये विचारायचं आहे. आणि दुसरं असं की तुम्ही मसाले बनवाल आणि नाही सापडलं तर मला तिथं पण हे कमेंट करा, मी लिंक पाठवेल तुम्हाला. पण पुन्हा एकदा तेच सांगेल की भाज्यांपेक्षा तुम्ही ग्रेव्ही आणि मसाले कसे करायचे तर ते शिकायचं आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगत असते की भाजीपेक्षा तुम्ही ग्रेव्ही शिका, मसाले शिका, वाटण कसं करायचं ते शिका. त्याला खूप महत्त्व असतं. भाज्या सगळ्यांच्या सेम असतं पण करण्याची पद्धत आणि मसाल्यांची पद्धत असते, त्याच्यामुळे त्या भाज्या वेगळ्या वेगळ्या वाटतात तुम्हाला. तर त्यामुळे मी तुम्हाला फक्त जास्त करून ते शिकवण्याचा प्रयत्न करत असते भाज्यांपेक्षा. भाज्या तुम्ही कुठल्याही तुमच्या मनाने त्यात करू शकता. ते कशा पद्धतीने करायचं वाटलंच तर मी ते पण दाखवून देईल. तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी तिथे तुम्हाला दाखवेल की तुम्हाला कुठली भाजी त्या ग्रेव्हीमध्ये शिकायची आणि झटपट कशी होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा आणि मसाले वाटायचे. त्याच्यानंतर माझ्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. प्लेलिस्टमध्ये मसाले म्हणून नाव आहे. तर त्या मसाले नावाच्या याच्यामध्ये ॲपमध्ये गेले का तिथं सगळ्या प्रकारचे वाटण, मसाले, डाळदाण्याचं पीठ, धना पावडरचं सगळं मसाले त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला तिथे पण जाऊन म्हणजे सोपं पडेल, सगळं व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. मी त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये सगळं सेपरेट करून ठेवलेलं आहे. जे जे तुम्हाला व्हेजचं वेगळं, नॉनव्हेजचं वेगळं, चिकनचे पदार्थ शिकायचे, चिकनच्या भाज्या, तर चिकन रेसिपी म्हणून नाव आहे. तर तिथं तुम्हाला चिकनचे पदार्थ सापडेल. त्याच्यानंतर मसाले, त्याच्यात सगळे मसाल्याचे सापडेल. अंडा रेसिपीचा आहे, त्याच्यात ते अंड्याचेच प्रकार सापडेल. तर तुम्ही एकदा नक्की बघायचे आणि हे वाटण नक्की करायचे. चला तर मग बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.